8 ते 10 हजार रुपयाचा लॉस झाला त्या गाडीमध्ये. माझ्या भावांनी खूप सपोर्ट केला. मी 2 वर्ष शेती केली, कारण की मी 12वी फेल असल्यामुळे मला नोकरीचे दरवाजे तर बंदच होते. अच्छा, काय म्हणता वाटतं? बरं ना. तर आज आपल्यासोबत आहे आपल्याकडे किशोरजी खंडेलवाल, हे कार डीलर आहेत. तर जाणून घेऊयात यांच्या लाईफची कहाणी. ही त्यांची हे ऑफिस आहे. शर्माजी नमस्कार. काय म्हणता ऋषी? बस मजेत. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आपल्याला. चला, काय म्हणता वाटतं? बरं ना. तर आपल्यासोबत आपल्याकडे आज आलेले आहेत किशोरजी खंडेलवाल, ज्यांना सगळे शर्माजी म्हणून ओळखतात. तर शर्माजी, तुमचं माझ्याकडून आणि आपल्या ऑडियन्स कडून सरचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर सर्वप्रथम आपला परिचय द्या. माझं नाव किशोर लक्ष्मण खंडेलवाल. माझं मूळ गाव लोणी बुद्रुक, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. वेगी लोणारून 13-14 किलोमीटरवर आहे. आणि माझं आता रहिवासी मी लोणारचाच झालो. 3 ते 4 वर्ष झाले. तर शर्माजी, आता सध्या तुमचा हा कार डीलरचा बिझनेस आहे. तर याच्या आधी तुम्ही काही जॉब वगैरेचा काही बघितला नाही का? जॉबचा तर काही विषयच नव्हता, कारण की मी 12वी फेल असल्यामुळे मला नोकरीचे दरवाजे तर बंदच होते. अच्छा, अरे वा. तर मित्रांनो, जसं की शर्माजीने सांगितलं की ते 12वी फेल आहेत आणि त्यांचे नोकरीचे दरवाजे तिथंच बंद झाले जेव्हा ते 12वी फेल झाले. तर शर्माजी नंतर फक्त एकच ऑप्शन होतं, किंवा कोणता तरी व्यवसाय करायचा, नाही तर काहीतरी वेगळं करायचं अदर दॅन जॉब. तर हा तुमचा पहिलाच बिझनेस आहे की याच्या आधी काहीतरी व्यवसाय तुम्ही केला होता? त्याच्या अगोदर मी 2 वर्ष शेती केली. शेतीत काही उत्पन्न येत नव्हतं. अच्छा. मग त्याच्यानंतर फर्निचरचं काम करायचो. ओके. मी, दादा आणि 4-5 जण आमची टीम होती आणि फर्निचरचं काम करायचो. हा आमचा खानदानी पेशा असल्यामुळे फर्निचरचं काम बरेच वर्ष केलं. अच्छा. त्यानंतर त्याच्यात पण मला काय असं रस नव्हता. मग मला गाड्यांची आवड होती. ओके. मी 2 व्हीलर घ्यायचो. असं मला खूप आवड असल्यामुळे मी बुलेट वापरायचो. तर त्या शोकानं मी या धंद्यात उतरलो. अच्छा. तर मित्रांनो, आपण बघितलं आता शर्माजींना गाड्यांची फार आवड होती. त्याच्यामुळे त्यांनी फर्निचरचा व्यवसाय न करता, जो की त्यांचा खानदानी व्यवसाय होता, तो न करता ते या गाडीच्या व्यवसायाकडे वळलेले आहेत. तर शर्माजी, तुम्ही फर्निचरचा व्यवसाय स्किप करून हा कार डीलिंगचा व्यवसाय तुम्ही उतरलेले. तर या व्यवसायाची स्टार्टिंग कशी झालेली आहे तुमची? मी सुरुवातीला 2 व्हीलर घ्यायचो. ओके. आणि मग मला त्या गाडीत विकायचो. तर मला त्याच्यात थोडंफार प्रॉफिट मिळायचं. म्हणून मग मी एक 4 व्हीलर घेतली, मारुती 800 म्हणून. तर मग तिथून माझी कारची सुरुवात झाली. अच्छा. तर एक गाडी घ्यायचो, एक विकायचो, गावातच राहायचो. तिथूनच मी म्हणजे माझं बऱ्यापैकी चालू झालं. मग हळूहळू जसं मला रिस्पॉन्स मिळत गेला, तसं मी मग थोडं वाढवायचा प्रयत्न केला. बरोबर. मग वाढवायचा प्रयत्न केला. 4 वर्षाच्या अगोदर मग मी लोणारला आलो राहायला. मग इथं पण घरूनच मग 2 गाड्या केल्या, 3 गाड्या केल्या, असं माझं चालू झालं. अच्छा. मग मी एक छोटेसे ऑफिस चालू केलं. बरोबर. तिथे 2-3 2 व्हीलर, 1-2 4 व्हीलर अशी माझी सुरुवात केली. अच्छा. तिथून माझं चांगल्यापैकी मला लोणारकरांनी खूप साथ दिली. बरोबर. मी त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. आणि आता माझं बऱ्यापैकी सेल आउट आहे. मी 3 ते 4 वर्षात जवळपास 400च्या आसपास गाड्या. अरे वा. 2 व्हीलर प्लस 4 व्हीलर, 4 व्हीलर दोन्ही मिळून. ओके. खूप छान. आता माझा जो 8 ते 10 गाड्यांचा स्टॉक कधी पण राहतो. अच्छा. हो. तर आधी सुरुवात तुम्ही फक्त 2 व्हीलर पासून केली, नंतर हळूहळू 4 व्हीलर. ओके. तर मित्रांनो, सुरुवात ही शर्माजींनी कमीतून सुरुवात केलेली. आधी 2 व्हीलर पासून त्यांनी सुरुवात केली, मग हळूहळू प्रॉफिट कमवत त्यांनी 4 व्हीलरवर त्यांचा बिझनेस आणलेला आहे. नंतर मग अशी सुरुवात करत त्यांनी त्यांचं ऑफिस उभारलं, आणि हे सध्या त्यांचं दुसरं ऑफिस आहे, जे की पहिल्या ऑफिसपेक्षा फार मोठं आहे. तर शर्माजी, तुमचा घरचा बिझनेस जो होता फर्निचरचा, जेव्हा तुम्ही
घरी सांगितलं की बा मला आता हा बिझनेस नाही करायचा कंटिन्यू आणि मला दुसरा कोणत्या तरी बिझनेस मध्ये उतरायचंय, तर घरच्यांचा कसा प्रतिसाद होता तुम्हाला आणि काही सपोर्ट वगैरे होता का तुम्हाला? मला सर्वांचा सपोर्ट होता. ओके. आणि आपली आर्थिक थोडी बाजू कमजोर असल्यामुळे मी घरून तर काही घेतलं नव्हतं. बरोबर. मला माझ्या भावांनी खूप सपोर्ट केला. आणि मग इथं आल्याच्या नंतर आमचे एक गणेश भाऊ शर्मा आहेत, त्यांनी पण मला आर्थिक सपोर्ट केला. अच्छा. मग माझी सुरुवात अशी हळूहळू मला कधी पण लागलं तर मी तिथून पैसे आणायचो आणि इथून सुरुवात केली. ओके. तर मित्रांनो, ऑलरेडी शर्माजीच्या घरचा बिझनेस हा स्टेबल चालू होता, पण जसं की शर्माजींनी सांगितलं की त्यांना घरून पण सपोर्ट होता आणि भावांचा त्यांना सपोर्ट होता, जेणेकरून त्यांनी हा बिझनेसला स्टार्ट केला. तर शर्माजी, हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला काय स्ट्रगल होतं किंवा आता पण या बिझनेसमध्ये काय स्ट्रगल आहेत तुमचे? या बिझनेस मध्ये सर्वात जास्त तर पैशाची आवश्यकता आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये मी जेव्हा उतरलो, आपली आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे मग मला ज्यांनी उसने पैसे आणायचो, मग माझ्या बायकोनं मला सोनं दिलं, मी ते ठेवलं गहाणमध्ये. मग इथून थोडी माझी सुरुवात होत गेली. अच्छा. इथं लोणारच्या खूप मित्रमंडळ झालं, त्यांनी पण मला खूप सपोर्ट दिला. बरोबर. आणि मी अगोदर 1-2 गाड्या घ्यायचो, तर आता माझे जो 8 ते 10 गाड्या कंपल्सरी माझे स्टॉक मध्ये असतात. अच्छा. तिथून माझी सुरुवात होती 1-2 गाड्याची. आज माझी 8 ते 10 गाड्यापर्यंतची झालेली आहे. अच्छा. तर मित्रांनो, जसं की शर्माजींनी सांगितलं की त्यांच्याकडे पैसा कमी होता आणि वापस ते घरी पण पैसे मागू शकत नव्हते पूर्ण, तर त्यांनी इकून तिकून भावाकडून मित्रांकडून पैसे उधार घेऊन हा बिझनेस चालू केलेला आहे आणि कमीत कमी पैशामधून त्यांनी आज एवढा साम्राज्य उभारलेलं आहे. तर मित्रांनो, व्यवसायाला म्हणजे प्रॉफिट पण आला आणि लॉस पण आला. तर शर्माजी, जेव्हा तुम्ही गाडीचा व्यवसाय चालू केला, तर तुमचा प्रॉफिट आणि लॉसचा कोणता असा मोमेंट होता जे तुम्ही सांगू इच्छिता? सर्वात सुरुवातीला जी कार घेतली होती मी, मारुती 800. अच्छा. तिच्यामध्ये मला सुरुवातीलाच लॉस आला. अरे बा. म्हणजे मी कार शोधत होतो, मला काही इतका अनुभव नव्हता. मी गेलो परभणीला, मी आणि माझे काका. अच्छा. मला गाडी चालवता येत नव्हती, तर परभणीला गेलो, तिथे एक मारुती 800 घेतली. त्यांनी डॉक्युमेंट दिले माझ्या हातात, मला हे कळालं नाही. मी ती गाडी 21,000 रुपयात घेतली होती आणि इथं आणली. मग गाडी चालवता येत नव्हती, मग म्हटलं अगोदर नावावर करून घेऊ आपण. नावावर करायला गेलो, तर ते म्हणत की आर संपलेला इथं 4-5 वर्ष झाली. आर करायला म्हणे 20,000 ते 25,000 रुपये लागतील. मग मी म्हटलं आता गाडी 21,000ची आणि 25,000 गाडीला लावायचे नावावर करायला. मग म्हटलं आता ही गाडी विकून टाकू. मग इकडे विकायला काढली तर कोणी घ्यायला तयार नाही. मग परत परभणीला गेलो, मग तिथे गाडी विकली 13,000 रुपयात. स्क्रॅपवाल्याने घेतली 13,000 रुपयात. अरे बाप. म्हणजे अगोदरच मला 8 ते 10,000 रुपयाचा लॉस झाला त्या गाडीमध्ये. मग मी खूप नर्वस झालो. दादाला तिथून कॉल केला, म्हटलं दादा असं झालं. म्हणजे तू रडायला का? म्हटलं दादा 8 ते 10,000 रुपये कमवायला खूप दिवस लागतात आपल्याला, म्हणजे तू घरी ये. मग मी घरी आलो, म्हणे रिलॅक्स राह, म्हणे तू पैशाचं टेन्शन नको घेऊ. म्हटलं ठीक आहे. मग काही दिवस मी थांबलो, मग कार घ्यायचा काही विचारच नाही केला. परत मग काही दिवसानंतर मग दादा म्हणे एखादी गाडी. मग परत एक 50,000 रुपयात गाडी घेतली, आल्टो. मग ती मी विकली 60,000 रुपयात. मला तिचे 10,000 रुपये प्रॉफिट झाला. मग माझी अशी सुरुवात होत गेली. मग 10,000, 5,000. मग मी ब्रोकरशिप करायचो, कोणाची गाडी असली तर ती विकायचो. 4-5 हजार रुपये मिळायचे. लोकांच्या पण गाड्या विकल्या, बऱ्याच गाड्या विकल्या. स्टार्टिंगचा जो तुम्हाला प्रॉफिट झालेला 10,000चा, तो म्हणजे तेव्हा तुमची कशी रिएक्शन होती?
की माझं अगोदरचं जे लॉस होतं ते भरून निघलं म्हणून मी बरोबर. खूप आनंदी होतो. अच्छा. मला वाटलं मी लॉस मध्ये गेलो. मग सुरुवातीलाच मी डगमगलो होतो, पण आमच्या दादाने खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. तर मित्रांनो, जसं की शर्माजीने सांगितली, पहिलीच गाडी ते लॉस मध्ये गेले, परंतु त्यांनी आत्मविश्वास न हारता, खचून न जाता हाच व्यवसाय कंटिन्यू करायचं ठरवलं आणि दुसऱ्या गाडीत त्यांनी पहिल्या गाडीचा पण जो लॉस होता तो भरून काढला. त्यांचा आत्मविश्वास या प्रॉफिटने अजून वाढला आणि आज ते इथपर्यंत आहेत. तर शर्माजी, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट काय होता? माझा टर्निंग पॉईंट सर्वात महत्वाचं म्हणजे मी 12वी फेल झालो. अच्छा. तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता माझा. आणि माझ्या समोर दोनच ऑप्शन होते, एक तर शेती करायची किंवा एक तर व्यवसाय करायचा. तर शेती तर मी करून बघितली, शेतीत काही जमलं नाही म्हणून मग मी व्यवसाय करतो. बरोबर. तर मित्रांनो, शर्माजीच्या लाईफ मधला हा खूप मोठा टर्निंग पॉईंट होता, किंवा ते 12वी फेल झालेले आहेत. कारण की तिथूनच पुढे त्यांना त्यांचं ध्येय कळलं, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड झाले ते, किंवा आपल्याला हेच करायचंय, आणि मग ते त्यातच यशस्वी झालेले आहेत. तर आता जे कस्टमर तुमच्याकडे गाडी घ्यायला येतात, तर तुमच्या इथं कॅश मध्येच पूर्ण गाडी देतात की फायनान्सची पण अवेलेबल आहे सुविधा? आपल्याजवळ तसं दोन्ही पण ऑप्शन आहेत. एकतर कॅश पण घेऊ शकता, आणि सिव्हिल जर चांगला असला तर आपण फायनान्स पण करून देतो. आपल्याजवळ फायनान्सच्या पूर्ण कंपन्याच्या सुविधा आहेत, जसं की चोलामंडलम झालं, ओके, श्रीराम झालं, एयू बँक झाली, महिंद्रा फायनान्स झालं, सर्व बँकेचे आपल्याजवळ फायनान्स अवेलेबल आहे. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला गाडी घ्यायची असेल, जे लोणारकर किंवा आसपासचे लोक पाहू राहिले, तर आपल्या इथं फायनान्सची पण सुविधा अवेलेबल आहे चांगलीच. शर्मा ऑटो डील लोणार इथे. तर शर्माजी, तुमच्या अॅन्युअली किती कार सेल होतात? आपलं एका महिन्यात 8 ते 10 गाड्यांचं टार्गेट असतं. अच्छा. मी तितक्या गाड्या विकतोच. म्हणजे एका वर्षात जवळपास 100 ते 125 गाडीच्या जवळपास अच्छा माझ्या गाड्या विकल्या जातात. जसं दिवाळी दसरा असला तर त्या टायमाला थोड्या जास्त गाड्या विकतात, आणि आता ऑफ सीझन असलं तर मग 2-4 गाड्या पण, म्हणजे कमीत कमी 2-4 गाड्या विकतात. बरोबर. तर अॅन्युअली त्यांच्या ऑन एन ऍव्हरेज 100 कार्स ह्या सेल होतात मित्रांनो. तरी चांगलाच नंबर या 100 कार अॅन्युअली म्हटलं तरी. तर आता बऱ्याच तरुण पिढीला व्यवसायात उतरायचं असतं, पण काहीतरी असतात अडीअडचणी, किंवा त्यांचा आत्मविश्वास नसतो की आपल्या व्यवसायात गेलो तर आपल्याला यश भेटेल की नाही, हा मनात त्यांच्या खंत असते. तर त्यांना तुम्ही काय संदेश देसाल? आता तुम्ही माझंच उदाहरण बघा. मी 12वी फेल असताना मी व्यवसायाकडे वळलो. बरोबर. कधी माणसाला लॉस येणार, कधी प्रॉफिट होणार, आणि व्यवसायात उतरल्याच्या नंतर न डगमगता या व्यवसायात उतरायला पाहिजे. बरोबर. आपण कोणताही व्यवसाय करालो तर फक्त प्रॉफिट हाच आपला उद्देश नाही. आपल्याला त्या व्यवसायामध्ये काहीतरी दिवस आपल्याला पूर्ण द्यावंच लागणार. त्याच्यानंतर आपल्याला जे भेटायचंय ते यश भेटणार. बरोबर. तसं तर एकदमच आता आपण व्यवसाय चालू केला ना, आता हे चालणार, आपल्याला पैसे कमवणार, हा विषयच नाही. बरोबर. आपल्याला थोडं थोडं करून आपण व्यवसायात उतराव. बरोबर. आणि आपल्याला ज्या व्यवसायात इंटरेस्ट आहे, जी गोष्ट आपल्याला करायची तीच आपण करायची. दुसऱ्यानं सांगितलं म्हणून हे करायचं ते करायचं, त्याच्यात व्यवसाय सक्सेस नसतो. बरोबर. आपल्याला जर समजा पुढे जर आपल्याला आपलं यश मिळवायचंय तर ज्याच्यात समजा आपण जी आपल्याला आवड आहे तीच आपण करायला पाहिजे. बरोबर. आणि स्ट्रगल तर आपल्याला करावंच लागणार. 2-3 वर्ष तुम्हाला स्ट्रगल करावंच लागणार कोणते पण व्यवसाय. तर मित्रांनो, जसं की शर्माजीने सांगितलं की कोणत्या पण व्यवसायात आपल्याला उतरायचं तर आपल्याला स्टार्टिंगला स्ट्रगल करावंच लागेल. असं नाही की आपल्याला पहिल्या दिवशीपासूनच प्रॉफिट चालू होऊन आपल्याला थोडंफार लॉस पण फेस करावंच लागेल. आणि कोणती पण कठीण परिस्थिती जेव्हा आपल्यावर आली तर आपण खचून न जाता आत्मविश्वासाने ते कंटिन्यू करावं, असं शर्माजीने सांगितलं. जसं की त्यांनी सांगितलं ते 12वी फेल आहेत, ते इथेच खचून न जाता आत्मविश्वास न सोडता त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली, आणि त्यात पण त्यांना स्टार्टिंगला लॉसच झालेला आहे. तिथून पण त्यांनी आत्मविश्वास न हारता, खचून न जाता तिथून पुढे कंटिन्यू केले, आणि आज ते या स्टेजवर आहेत.
तर मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली कार विकायची असेल किंवा कार घ्यायची असेल तर ते शर्माजींना कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ऍड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. तरी पण शर्माजी, तुम्ही तुमचा ऍड्रेस एकदा सांगून द्या. आपला पत्ता आहे शर्माजी ऑटो डील, मंठा रोड, लोणार, विठ्ठल कृपा बिल्डिंगच्या समोर. आणि माझा मोबाईल नंबर आहे 888877 9897. माझा इंस्टाग्रामला पेज पण आहे शर्माजी ऑटो डील म्हणून, त्यावर तुम्ही मला फॉलो करू शकता. तर मित्रांनो, ही होती शर्माजी यांची फुल स्टोरी. खूप जास्त स्ट्रगल होत त्यांच्या लाईफमध्ये इथपर्यंत. जे काही आपण बघतोय त्यांचं एवढं मोठं ऑफिस आहे कार डीलिंगचं, पण याच्या मागची खूप मोठी स्टोरी होती. तर शर्माजी, तुम्ही आपल्या कट्ट्यावर आलात, तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या कट्ट्यावर.